शिवा काय झालं? शिवा शिवा काय? शिवा तसंही तुझ्या कामात लक्ष नाही तर तू घरी जाते का? म्हणजे आम्ही करतो इथलं काम. हो नाही अरे के लक्ष लागेल अरे गाडीच तर आहे. ठीक आहे. शिवा आम्हाला माहिती त्या गाडीत तुझा किती जीव होता. अरे होता ना, झालं आता. किती सतत गाडी गाडी गाडी, झालं आता, संपलं. आणि होईल सवय. परत जर तुम्ही बोललात ना त्याच्याबद्दल तर बघा. हा बोला कांताशा. नाही 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 मी येते मी येते. हो निघाले निघाले आलेच. कांता शेटने बोलवलंय, मी जाऊन येते. लक्ष द्या. शिवा हे काय? शिवा ही जी आपली दुसरी गाडी आहे ना ती सकाळीच रेडी करून ठेवलेली आम्ही. ती घेऊन जा. हा ही नाही नाही ठीक आहे, मी चालत जाईन. शिवा अगं बाहेर खूप ऊन आहे. ऐक आमचं, तू ही गाडी घेऊन जा प्लीज. हा अरे ठीक आहे ना, तेवढेच माझे पाय मोकळे होतील. आणि सतत काय गाडीवरनं फिरायचं. मी जाईन चालत. तुम्ही लक्ष द्या, जरा काम करा. शिवा शिवा अगं शिवा अगं शिवा. अरे ती आज ऐकायच्या मूड मध्येच नाहीये. हॅलो भाई, झालं का? किती वेळ अजून? हाय, मला सांग, मी चांगली दिसतेय ना? आताच सांग, नाहीतर मी चेंज करून येते. काहीच करायची गरज नाहीये दिव्या. खूप सुंदर दिसतेस तू. आणि तू टेन्शन नको घेऊस. अगं आज तू वन ऑफ द बेस्ट फॅमिलीला भेटणार आहेस. आणि मी तुला गॅरंटी देतो, माझ्या आई वडिलांना तू आवडणार म्हणजे आवडणार. 100%. चल निघूयात. हो ऐक, गाडी हळू चालव. अगदी एक्साइटमेंट मध्ये पळू नकोस. हळू काय? अरे आज हा चंदन अशी हवेत गाडी चालवणार. खूप खुश आहे दिव्या मी आज. फायनली तू आमच्या बंगल्यात येणार आहेस. बंगला आहे? ऑफकोर्स. ह्या राजाचा बंगला, ज्यात तू येणार आहेस, माझी राणी. हा पण तो बंगला आमचा नाहीये. मग माझा आहे. कारण मी एकुलता आहे ना. आई वडिलांनंतर सगळं मलाच मिळणार आहे. अरे पण मला ना भीती वाटतेय. तुझ्या आई वडिलांना मी नाही आवडली तर? कशाला काळजी करतेस दिव्या? मी त्यांना सगळं शिकवून ठेवलं. काय? अगं शिकवलंय म्हणजे काय, मी माझ्या आई वडिलांना नीट समजावलंय आपल्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल, तुझ्याबद्दल. त्यांना असं सांगितलं की मी दिव्या माझी दिव्या अशी, दिव्या माझी तशी. हे सगळं मी त्यांना इतकं व्यवस्थित सांगितलं ना की ते असे एक्साइटेड झालेत की कधी आम्ही आमच्या सुनेला भेटतो. डोंट वरी दिव्या, आज सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. चलूयात? हो. हाय, धानोरकर साहेब आहेत का? आहेत. तुम्ही बसा, मी बोलवतो. हां थँक्यू. हाय साहेब, मी आशुतोष देसाई. अरे माझी स्मरणशक्ती अजून तेवढी तल्लख आहे. आपण सकाळीच भेटलो होतो. मग तुम्हाला माहितीच असेल मी इथे का आलोय. अरे पण सकाळीच नाही सांगितलं तुला. सर मला प्लीज 2 मिनिटं द्या. मी तो तेवढा वेळ तुला दिला होता. सर पण अजून 2 मिनिटं द्या प्लीज. अरे पण मला नको ते तुझे दुप्पट पैसे. नाही सर, मी पैशांबद्दल अजिबात बोलणार नाही, आय प्रॉमिस. पण मी जे काही बोलीन त्यानंतर तुम्ही कन्व्हिन्स नसाल 2 मिनिटांनी तर तुम्ही मला खुशाल इथनं हाकलून द्या. हा ठीक आहे, पण फक्त 2 मिनिटाचा. ओके सर, ही गाडी शिवानी तुम्हाला विकली राईट? हो सर, ही गाडी ऍक्च्युली शिवाच्या वडिलांची आहे आणि ते आता हयात नाही आहेत.
शिवानी ही गाडी जीवापाड जपली आहे, खूप प्रेम केलंय त्या गाडीवर. आणि आता जेव्हा तिने ती गाडी विकली आहे तेव्हा ती इतकी नाराज आहे. तिला दुसरी कुठली गाडी सूटच होऊ शकत नाही सर. हे बघा आशुतोष देसाई, पण त्या गाडीचे पैसे दिलेत मी तिला. हो सर, मला मान्य आहे, पण ती का विकली आहे? कारण तिची फायनान्शियल कंडिशन आता बरोबर नाहीये. तिला पैसे हवे होते म्हणून तिने तुम्हाला विकली. आता तुम्ही बघा ना, तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गाड्या आहेत, तुम्हाला कलेक्शन करायची खूप आवड आहे, पण तुम्हाला तुमची पहिली गाडी आठवत असेल ना? असणारच ऑफकोर्स. मग पहिल्या गाडीत बसणं, पहिल्या गाडीत मारलेली चक्कर, स्टार्टर मारणं, हे तुम्हाला आठवत असेलच. आता विचार करा, ही गाडी तर शिवाच्या वडिलांची आहे. पिढीजात तिच्याकडे ती गाडी होतीच. म्हणजे लहानपणी तिने चक्कर मारली असेल तिच्या बाबांबरोबर, त्या गाडीबरोबरच्या बाबांच्या तिच्या आठवणी, ह्या सगळ्या सर तिच्याकडे आहेत, तिने साठवून ठेवल्या. आणि ती गाडी सुद्धा अजून तिला साथ देते सर. अरे त्या गाडीची कंडिशन बघूनच मी ओळखलं. ही गाडी तिने खूप जीवापाड जपली आहे. हो सर. पण अरे त्याचे पैसे दिलेत तर मी तिला. सर मला मान्य आहे तुम्ही पैसे दिलेत, पण सर काय ना, ती त्या गाडीपासून दूर राहूच शकत नाही. तिचा एक तर जीव अडकलाय त्याच्यात, आणि ती गाडी गेल्यापासून ती इतकी अपसेट आहे की ती दुसरी कुठली गाडीच वापरत नाहीये. म्हणजे ती चालत फिरतीये सर सगळीकडे. आय होप यू अंडरस्टँड. अरे ठीक आहे, पण ह्याच्यात तुझा संबंध काय? तू का तिची वकिली करतोयस? नाही सर, मी तिची वकिली नाही करत आहे सर. मी तिचा खूप जवळचा मित्र आहे. तिच्या मित्रांनी मला जेव्हा सांगितली ही गोष्ट तेव्हा मी तिला भेटलो आणि मला लक्षात आलं की ती किती नाराज आहे, किती अपसेट आहे. मग मी ठरवलं की सर ही गाडी तिला परत द्यायची. सर तुम्ही प्लीज मला ती गाडी द्याल. अरे किती चिकट आहेस रे तू. मी पण तेवढाच चिकट आहे. धानोरकर केलेला व्यवहार मोडत नाही आणि घेतलेली गाडी सोडत नाही. लक्षात ठेव. खरंय सर, पण असं नका ना बोलू सर. ही एक वेगळीच आपली एक सिच्युएशन आहे. तो समजून घ्या ना सर प्लीज. तू जाऊ शकतोस. तुला दिलेली वेळ आता संपलेली आहे, त्यामुळे इट्स ओके. आता परत नाही आलास ना तर तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे तू आता निघ. शिवा, ए शिवा, अगं किती आवाज देतो यार तुला. गाडी घेऊन जा तू पहिला. आम्ही किती वेळ तेच आवाज देऊन सांगतोय. ऊन बघ किती आहे. तू आजारी पडलीस तर? हे बघ, ही शिक्षा आहे माझी. मी चालतच जाणार. अरे हे काय केल्यावर ऐकणार आहे आपलं? काही कर भाई, ते ऐकणाऱ्यातली नाही माहिती आहे ना तुला. हे ऐकणार नाही. तुझी गाडी पण नाही येणार आता. काय शिवा, कोणाची गाडी आहे?
नाही 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 शिवा, तुला स्वतःवर कंट्रोल आणायलाच हवा. हे नाही करू शकत तू. तुला कसं माहिती गाडीचं? बस का, मला डिप्परने फोन केला, त्याने मला सांगितलं तू किती अपसेट आहेस. मग मला लक्षात आलं की आपण परवा पत्रिका द्यायला गेलो होतो तेव्हा का अपसेट होतीस तू. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि गाडी घेऊन आलो. मग शिवा, आवडलं सरप्राईज? नाही चांगलं आहे, पण मी ही गाडी नाही घेऊ शकत. काय शिवा, शिवा अशी काय बोलतेस तू? अगं शिवा, असं कोणी काही करत असेल ना तर नाही नाही म्हणायचं. आणि त्यांनी एवढ्या मेहनतीने गाडी आणली आहे, एकदा थँक्यू तरी बोल. एक मिनिट, एक तर ह्या डिप्परने त्याला फोन करायची काही गरजच नव्हती. अगं पण त्याने तुझ्यासाठीच केलंय. अरे पण कोणी सांगितलं करायला? एक मिनिट, गाडी त्याच्याकडनं मी घेतली, सो गाडी माझी आहे, मी ठरवणार गाडीचं काय करायचं. मग ठीक आहे ना, कर. तुझी गाडी आहे ना, घेऊन जा गाडी. तू नाही, घेऊन नाही जाणार आहे मी आता काय ठरवलंय सांगतो. मी ती गाडी आहे ना, ती जाऊन गॅरेजवर लावणार आहे. का गॅरेजवर का? मला लागते, मी गॅरेजवर आलो की मला वापरायला म्हणून काहीतरी पाहिजे ना, आणि प्लस पाना गँगला लागेल ना. आशू बरोबर बोलतोय. मग आम्हाला किती कामं असतात, उन्हात आणायचं कसं चालत जाणार ना, म्हणून गाडी राहू दे. गाडीची गरज लागेल आम्हाला. हा हो बरोबर बोलतोय तो. हा गरज आहे काय? तुमच्या सगळ्या गरजा काढते की नाही बघा मी आता. ए तू माझा राग त्यांच्यावरती काढू नको. आशू, मला चिडायचं नाही, उलट खूप आनंद होतोय. तू माझ्यासाठी हे सगळं केलंस, पण मी आता नाही गाडी घेऊ शकत. पुन्हा तुझ्याजवळ मी नाही येऊ शकत. मला तुझ्यापासून लांब राहावंच लागेल. तंद्री कुठे हरवली? चल इकडे आपण बोलूया. आशू, यार आशू किती चांगला आहे रे. शिवाबद्दल केवढा विचार करतोय तो. हा यार, आपल्याला पण वाटलं नव्हतं तू एवढं कष्ट गेले यासाठी. ए भाई, म्हणजे अरे म्हणजे आम्हाला असं म्हणायचे की मला वाटलं नव्हतं की आशू आमच्या शिवासाठी एवढं सगळं करेल. मग आशू चांगलाच आहे. हे बघ, आशूने एकदा ठरवलं ना काही करायचं, मग तो करतोच. त्यात ही शिवा नाराज असल्यापासून त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. त्याला शिवासाठी काहीतरी करता येतंय कळलं, मग भाऊ ऐकत नाही, मग सुटला तो. हे म्हणजे तू का नाही रे असं त्याच्यासारखं? मी इकडे ए शिवा, तू का चिडलीस आता? काय झालंय? नाही मी चिडले नाहीये, पण मी गाडी नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? बाबांची गाडी आहे तुझ्या, मला माहितीये तुझा किती जीव अडकलाय त्यात. हे बघ शिवा, एवढं सगळं असताना आता मी गाडी घेऊन आलोय, तर घ्यायला काय हरकत आहे? काय हरकत आहे म्हणजे? माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी ती गाडी विकली. आता ती गाडी परत घ्यायला माझ्याकडे नाही आहेत पैसे. पैशांचा बोललो मी काही? नाही, तू काही बोलणार नाहीस, पण काय? हे बघ, आता आपण इतके चांगले मित्र आहोत की मी ही गोष्ट तुझ्यासाठी करूच शकतो, आणि आपण आयुष्यभर असणार आहोत एकमेकांबरोबर. मी तुझ्यासाठी काहीतरी केलंय, तू माझ्यासाठी बरंच काही काही केलंयस, आणि मला जर तुझी गरज पडली तर मी फोन करीन, तिथे हजर व्हायचं, कळलं? तर फार विचार करायचा नाही, कळलं? ही गाडी तुझीच आहे आणि तुझीच राहणार आहे. आशू, हा चल. आशू, तू का माझ्याशी इतका चांगला वागतोयस? मी इतका प्रयत्न करते तुझ्यापासून लांब जाण्याचा, आणि तू वागतोच आहेस माझ्याशी चांगला. नाही, यामुळे मला कळत नाही मी काय करू. तू आत्ता आहेस याचा आनंद मानू की लक्षात ठेव तू तात्पुरता आहेस.
आवडलं घर? हो ऑफकोर्स आवडलं. कुठल्याही मुलीला वाटेल की तिचं सासर असंच असायला हवं. पण तू इतके दिवस मला इथे का नाही आणलंस? अगं हे सगळं अरेंज करायला वेळ गेला, नाहीतर तुला अगोदरच घेऊन आलो असतो. अरेंज करायला वेळ लागला म्हणजे? आई बाबांना इकडे एकत्र आणून त्यांना कन्व्हिन्स करायला, मग तुला इकडे घेऊन यायला त्याच्यात थोडासा वेळ लागला ना. नाहीतर मी तुला अगोदरच घेऊन आलो असतो. कसं आहे ना दिव्या, मी तुला जसं मागे पण बोललो ना की ते गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते, आणि आता जी वेळ आली. एक मिनिट. आई आई आली बघ. अरे चंदन, बघ आई कोणाला घेऊन आलोय. ही थांब जरा, मी ओळखते. तू दिव्या. नमस्कार. नमस्कार. ये दिव्या. एक मिनिट. अगं आज पहिल्यांदाच येतेस ना आमच्या घरी, मावशीच कशी येशील? थांबा जरा, मी आले. खूप चांगली आहे तुझी आई. मला पण आत्ताच कळतंय. अगं म्हणजे सासू म्हणून ती कशी आहे ते मला आत्ताच कळतंय, असं म्हणतोय मी. तशी आई चांगलीच आहे म्हणा. तुझी आणि आईची अगोदरच ओळख करून द्यायला पाहिजे होती असंच वाटतंय मला. मग तेच म्हणत होते ना मी. शिवा कसला विचार करते? शिवा तू ना इमॅजिनही करू शकत नाही की तुझी बाईक आणण्यासाठी अशोक काय सॅक्रिफाईस करायचा त्यावर. म्हणजे तुझ्या बाईक बद्दल कळलं ना तेव्हा अशोक त्या धामाकडे गेला. हे बघ आशुतोष देसाई, ही गाडी मी नाही देऊ शकत. सर मी इथे नकार ऐकायला आलो नाही. मग कशासाठी आलायस? काय करणार आहेस? सर हे घ्या, ही माझ्या गाडीची चावी आहे. माझ्या 21व्या वाढदिवसाला माझ्या आई वडिलांनी मला ही गाडी गिफ्ट दिली आणि माझ्या इतक्या जवळची गाडी आहे की मी तिला क्वीन म्हणतो. कोणी साधा हात लावलेला सुद्धा माझ्या गाडीला मला चालत नाही. मी क्वीनला खूप जपतो. मेंट कंडिशन मध्ये वेळेवर सर्व्हिस केलेली आहे. ऍक्च्युली ही गाडी विकतानाच मला इतका त्रास होतोय. तर शिवाची गाडी तर तिच्या वडिलांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली गाडी आहे, वडिलांची आठवण आहे. तो विचार करा की शिवानी तिच्या वडिलांनी दिलेली गाडी विकताना तुम्हाला तिला किती त्रास झाला असेल. म्हणूनच मी म्हणलोय सर, प्लीज ही ऑफर तरी कन्सिडर करा. काही म्हणा, मित्र असावा ना तर तो तुझ्यासारखा. ठीक आहे, बघतो मी. थँक्यू सर. मग त्याने घेतली का क्वीन? नाही घेतली. म्हणजे अशू तुझ्या बाईकसाठी त्याची कार द्यायला तयार आहे हे पाहून तो तुमच्या मैत्रीवर इम्प्रेस झाला. हे बाईक अशीच दिली. अरे काय खुसूर फुसूर चाललंय तुमचं? अरे काय नाही भाई, मी तिला सांगत होतो की आशू इतक्या प्रेमाने गाडी देतो तर घे. हे शिवा काय ठरलं तुझं? हे अशी का बघतीस माझ्याकडे? लवकर सांग पटकन, नाही तर घरी जाऊन गाडी लावून येईन तुझ्या. अरे काय हे डिप्पर? ही गाडी तुझी आहे, ए तुझी रडू नकोस हा, चांगलं दिसत नाही ते. कोण आहेस तू? डॉन.